Now see, in this chapter Health and Disease, we have to study 10 diseases, out of which 2 bacterial disease we have seen, typhoid and pneumonia. We have also completed 2 protozoan parasitic disease. One was malaria, another was amoebiasis. Now in this lecture, we will see in detail 2 diseases. This time they are parasitic disease, but the parasite is not protozoan parasite, it is a helminthic worm. मैंने ये कहा कि हेल्थ एंड डिसीज़ नाम के चैप्टर में 10 डिसीज़ के बारे में हमें इन्फॉर्मेशन चाहिए. उसमें से 2 बैक्टीरियल डिसीज़ आपके हो गए, टाइफॉइड और निमोनिया. आपके 2 प्रोटोजुआन पैरासिटिक डिसीज़ हुए, मलेरिया एंड अमेबियासिस या अमेबिक डिसेंट्री. इस लेक्चर में हमें 2 और डिसीज देखने हैं, एस्केरियासिस एंड फिलेरियासिस. आता हे दोन्ही डिसीज पॅरासिटिक डिसीज आहे, पण मलेरिया आणि अमेबियासिसच्या वेळी तो पॅरासाइट एक प्रोटोजुआ होता, एक आदि जीव होता, तो युनिसेल्युलर युकॅरियोट होता. आत्ता मात्र जो पॅरासाइट आहे तो जंत आहे, म्हणजे राउंडवर्म आहे. तो पहले लेट अस स्टार्ट विथ एस्केरियासिस. अब हमें एस्केरियासिस में क्या क्या देखना है. पहले तो एस्केरियासिस नाम का जो डिसीज है उसका क्या है कॉजल ऑर्गेनिज्म. इट्स अ कॉमन राउंड वर्म एस्केरिस लंब्रिकॉइडस. म्हणजे हा खूप सामान्य असा गोल कृमी आहे, जंत आहे, जो सगळ्या वयोगटातील लोकांना होतो. आपल्याला त्या जंताचा लाईफ सायकल पाहायचा आहे. वी हॅव टू स्टडी द लाईफ सायकल ऑफ द राउंड वर्म हुज नेम इज एस्केरिस लंब्रिकॉइडस. व्हॉट इज द सोर्स ऑफ इन्फेक्शन. म्हणजे या एका लहान मुलाला जंत झाले आहे, इस बच्चे को एस्केरियासिस हुआ है, तो हम लोग बोलते कि उसको एस्केरिस लंब्रिकॉइडस का इन्फेक्शन हुआ. पर ये जो इन्फेक्शन है वो आया कहाँ से. तो जिस व्यक्ति को एस्केरियासिस है उस व्यक्ति से, तो उसके शरीर में वो पैथोजेन कहाँ है. कोणताही डिसीज चांगला अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या पॅथोजनचा सोर्स माहिती पाहिजे. सोर्स माहिती झाला ना की मग आपल्याला फैलाव माहिती होतो, आणि फैलाव माहिती झाला कि प्रिवेंशन आपल्याला करता येतं. तो हमें उसका मोड ऑफ ट्रांसमिशन देखना है. म्हणजे जंत नावाचा जो रोग आहे तो एका व्यक्तीमधनं दुसऱ्या व्यक्तीला कसा फैलतो, मग त्याचं प्रिवेंशन पाहायचं आहे कि इसको रोका कैसे जा सकता. उसके सिम्पटम्स देखने हैं की एखाद्या व्यक्तीला जंत झाले तर त्याची लक्षणं काय असतात, अँड ट्रीटमेंट ऑफ दॅट डिसीज. तो लेट अस स्टार्ट. एस्केरियासिस is a disease caused by a roundworm Ascaris
लंब्रिकॉइडस. इट्स अ हेल्मेंथिक वर्म. म्हणजे ॲस्कॅरियासिस नावाचा रोग एका गोल कृमीमुळे होतो, एका जंतामुळे होतो, एका नेमॅटोडमुळे होतो, जिसका नाम एस्कैरिस लंब्रिकॉइडस है. सर कैसे दिखता ये वर्म? सो इट इज इलोंगेटेड, स्लेंडर, tapering towards end, little swollen in the middle, almost featureless, covered with a cuticle secreted by its syncytial epidermis. मतलब कि ये जो वर्म है वो दिखता कैसे है? तो मैंने कहा वो राउंड है, लंबा है, दोनों साइड में छोटा है, बीच में थोड़ा सॉलन है. इसको ऐसे हाथ पैर वगैरह नहीं है, माने फीचरलेस है, कोई बाहर से आपको ऑर्गन्स उसके नहीं दिखते. और उसके शरीर पे एक क्यूटिकल है, कोटिंग है, जो उसके एपिडर्मिस ने माने बाहरी कवर ने सिक्रीट किया है. ये डायशियस है, म्हणजे हा जंत नर आणि मादा वेगळा वेगळा असतो. इट इज डायोशियस. इसकी जो मादा है इट इज लॉन्गर दॅन द मेल. म्हणजे मादी नर जंतापेक्षा लांब असते आणि सरळ असते. और जो मेल वर्म है वो मादा से थोड़ा छोटा है और उसका आखिरी का पोर्शन कर्व है, वहां उसको पेनाइल सीटी है. अब ये जो वर्म है, हा जो जंत आहे, याला कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे माउथ आणि एनस, म्हणजे मुख आणि गुदद्वार असे दोन्ही छिद्र त्याला आहेत. म्हणून इट हैज़ कंप्लीट डाइजेस्टिव सिस्टम. तो सर अब ये वर्म तो समझ में आ गया, एस्कैरिस लंब्रिकॉइडस. अब हम देखते उसका लाइफ साइकिल. तो देखो, फर्ज करो किसी व्यक्ति को एस्कैरियासिस है, तो उसका जो फीकल मैटर है, उस फीकल मैटर में है फर्टिलाइज एग्स एंड अनफर्टिलाइज एग्स रिलीज्ड बाय एडल्ट फीमेल वर्म. ज्या व्यक्तीला जंत झाले आहे त्याच्या शीमध्ये अंडी असतात जंताची, फर्टिलाइज आणि अनफर्टिलाइज. तो या व्यक्तीच्या शरीरात जी फिमेल आहे, जी मादा आहे, तर तिनं ती अंडी सोडली जे शी वाटे पडली त्या व्यक्तीच्या. कहते हैं ये मादा रोजाना 2 लाख के करीब अंडे देती है और ये 1 से 2 साल तक जीवित रहती है. म्हणजे जंताची जी मादा असते ना, ते रोज 2 लाख अंडी घालते, जे पेशंटच्या शी वाटे पडतात. काही फर्टिलाइज, काही अनफर्टिलाइज. आणि असं म्हणतात ती मादा रोज 2 लाख अंडी घालते आणि ती जगते किती? 1 ते 2 वर्ष. तो अब देखो कि ये फीकल मैटर जिसमें फर्टिलाइज एंड अनफर्टिलाइज एग्स है, तो अनफर्टिलाइज एग्स डू नॉट कैरी और कॉज इन्फेक्शन टू एनीवन, बट वो जो फर्टिलाइज एग्स है उससे अब दूसरों को इन्फेक्शन हो सकता. कैसे? अगर उस फीकल मैटर का वॉटर वो फीकल मैटर कंटॅमिनेट करे, म्हणजे ती जी घाण आहे त्याच्यामुळं पिण्याचं पाणी दूषित झालं, म्हणजे घाण नालीत गेली, नालीचं पाणी वाहतं, पिण्याचा पाईप फुटलेला असेल तर मग ते एग्स त्याच्यात एंटर करतात.
किंवा तो ये जो फीकल मैटर है उसकी मिट्टी बन जाएगी। मिट्टी बनने के बाद जो धूल मिट्टी उडती है आणि अशी घाण माती वगैरे जर ताटावर पडली, अन्न पदार्थावर पडली, या छोटे छोटे बच्चे आंगन में खेलते हैं जहां धूल मिट्टी होती है, तो खेलते समय उनके नाखून में वो अंडे जा सकते आणि लहान मुलं पटकन भूक लागली म्हणतात आणि हात न धुता जेवायला बसतात। या फिर बाळाचे डायपर आई जेव्हा चेंज करते तेव्हा तिनं स्वच्छता नाही पाडली, हात नाही धुतले, इत्यादी प्रकारे ते फर्टिलाइज एग्स दुसऱ्यापर्यंत पोहोचतात। म्हणजे टायफॉइड सारखंच फिकल टू ओरल रूट आहे। टायफॉइड सुद्धा त्याचे बॅसिलाई जे होते ते एक्सक्रेटामध्ये होते, तसंच ॲस्कॅरियासिस हा नीट क्वेश्चन आहे की द स्प्रेड ऑफ ॲस्कॅरियासिस अकर्स ड्यू टू ingestion of swallowing of fertilized eggs that is present in contaminated water and contaminated food or raw vegetables। तो ठीक है सर, मान के चलो कि जिस बंदे को एस्केरियासिस है उसके फीकल मैटर में फर्टिलाइज एग्स है, समहाउ वो एग्स किसी दूसरे के फूड के साथ इंजेस्ट हुए, म्हणजे हे जे घाण आहे ज्यात फर्टिलाइज एग्ज आहे तर ते कसे तरी एखाद्या हेल्दी व्यक्तीच्या अन्नाद्वारे पाण्याद्वारे त्याच्या शरीरात गेले। अब देखो इसका लाइफ साइकिल। व्हेन द फर्टिलाइज एग्ज आर स्वॅलोड, माने ते जेव्हा गिळले जातात, straightway they go to stomach and intestine, small intestine। म्हणजे ही अंडी आता आतड्यात गेली। There the eggs hatch and the microfilary सूक्ष्म जंत they penetrate the gut wall। So contaminated food and contaminated water इसका जब सेवन होता है तो वो अंडे पेट में जाते, आंत में जाते, वहाँ वो अंडे फूटते और जो छोटे छोटे वर्म्स रहते वो इंटेस्टिनल म्यूकोसा को इन्वेड करते। म्हणजे आता बारीक जंत घुसले आतड्याच्या वॉलमध्ये। देन दे एंटर द ब्लड सर्क्युलेशन, म्हणजे आतड्यातनं आता ते जंत रक्तप्रवाहात आले। देन दे गो टू लिम्फॅटिक्स अँड समहाउ दे रीच द लंग्स। तो सर आपने तो कहा कि कंटेमिनेटेड फूड या वाटर जब खाया गया, पिया गया, उसके साथ अंडे स्मॉल इंटेस्टाइन में गए, वहाँ वो फूट गए, फिर जो माइक्रोफिलेरी है वो गट वॉल में घुस गए और फिर वो लिम्फैटिक सिस्टम से सर्कुलेटरी सिस्टम में गए और सर्कुलेटरी सिस्टम से वो कहाँ पहुंचे? लंग्स। सांगा, पोटातले जंत कुठे आले? लंग्समध्ये, फुफ्फुसात आले। लंग्स में दे इन्फेक्ट द अल्वेओलाई। द माइक्रोस्कोपिक एअर सॅक्स प्रेझेंट इन द लंग्स आर कॉल्ड अल्वेओलाई। आता अल्वेओलायला त्या जंतांनी केलं इन्फेक्शन, मग अल्वेओलायचं काय होईल? इन्फ्लामेशन। त्याने काय होईल? निमोनाइटिस। तो हमने जो निमोनिया देखा था वो बैक्टीरिया की वजह से था, स्ट्रेप्टोकोकस निमोनी या हिमोफिलस इन्फ्लुएन्झी। आता आपण पाहिलं की जंत ही कुठे गेले? लंग्समध्ये। आप इस बात को समझो की लहान मुलांनी खाली पडलेलं चॉकलेट उचलून खाल्लं, फर्श पर धूल मिट्टी थी, उसमें फर्टिलाइज एग्स भी हो सकते,
और ऐसा चॉकलेट जब उस बच्चे ने खाया तो फर्टिलाइज एग्स उसके इंटेस्टाइन तक पहुंचे, वहाँ हैच हो गए, फिर लार्वा बाहर आई, मतलब माइक्रोफिलेरी, वो उसके इंटेस्टाइन में गई, इंटेस्टाइन से लिम्फॅटिक्स से सर्क्युलेशन से लंग्स में आई. म्हणजे मुलांनी खाली पडलेलं जे चॉकलेट खाल्लं त्याच्यासोबत अंडी त्याच्या पोटात आणि आतड्यात गेली, अंडी फुटली, जंत बाहेर आले, ते आतड्यात घुसले, लिम्फॅटिक सिस्टममध्ये घुसले, सर्क्युलेटरी सिस्टममध्ये घुसले आणि मग त्याच्या फुफ्फुसात आले त्या बाळाच्या. मग त्याला निमोनिया झाला. वहाँ वो 10 से 15 दिन रहते हैं. सो दीज लार्वी मैच्योर in 10 to 14 days in the lungs, और फिर लंग से, ब्रोंकाई से, ट्रकिया से फॅरिंग्स में आ जाती. म्हणजे फुफ्फुसातले जंत घशात आले. अँड वेन दॅट फेलो स्वॅलोज, तो व्यक्ती म्हणजे थुका गिळत असेल किंवा पाणी अन्न गिळत असेल, तो निगलते समय अब देखो वापस वो चले गए इन इसोफेगस, स्टमक एंड इंटेस्टाइन. और इंटेस्टाइन में जाने के बाद दे बिकेम एडल्ट वर्म. म्हणजे मुलांनी फक्त खाली पडलेलं एखादं चॉकलेट खाल्लं होतं, त्याच्यासोबत फर्टिलाइज एग्ज आतमध्ये गेले, ते फुटून जंत बनले, जंत आतड्यातून फुफ्फुसात आले, फुफ्फुसातून वापस आतड्यात गेले आणि तोपर्यंत ते अडल्ट वर्म झाले. अँड दे स्टार्ट लेइंग एग्स. तो सर जिस बच्चे ने वो नीचे गिरा चॉकलेट खाया था, तब से लेके कितने दिनों के बाद उस बच्चे के अंदर अंडे बनना शुरू हो जाते हैं उस वर्म के? करीब 60 दिन, 2 महीने के बाद. आणि आता हा अडल्ट वर्म आहे ना, हा 1 ते 2 वर्ष राहू शकतो. ऐसा इसका लाइफ साइकिल है. तो अडल्ट वर्म क्या करेगा उस बच्चे में? वापस अंडे लेगा, वो डिस्चार्ज हो जाएंगे फीकल मैटर के साथ, और ऐसे फीकल मैटर का जब वाटर से संपर्क आएगा, फूड से आएगा, तो दूसरों को इन्फेक्शन कैरी होगा. सो दिस डिसीज स्प्रेड थ्रू कंटेमिनेटेड फूड एंड वाटर. नाउ द सोर्स ऑफ इन्फेक्शन, तो हमने देखा फर्टिलाइज्ड एग्स प्रेजेंट इन अ फीकल मैटर ऑफ द पेशेंट. मोड ऑफ ट्रांसमिशन फीकल टू ओरल रूट, म्हणजे कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, अनक्लीन हँड्स अँड फिंगर्स, डर्ट अँड सॉइल that deposits on vegetables and food. Now prevention, तो safe disposal of the excreta of patient. म्हणजे ज्याला ॲस्केरियासिस आहे त्याच्या एक्सक्रेटा, ज्यात फर्टिलाइज एग्ज असतात, त्याचं जर प्रॉपर डिस्पोजल असलं आणि त्याने जर पाणी आणि अन्न दूषित झालंच नाही तर कोणाला जंत होणारच नाही. उघड्यावर शौचाला जाऊ नये. यूज ऑफ टॉयलेट फॅसिलिटी. उघड्यावर शौचविधी झाल्यानंतर काय होईल तर त्याच्यामुळं पाणी दूषित होऊ शकते, धूळ उडू शकते. तर म्हणून यूज ऑफ अ टॉयलेट फैसिलिटी. और कैसे प्रिवेंट कर सकते? तो प्रॉपर हैंड वॉश आफ्टर द टॉयलेट हैबिट्स, प्यूरिफिकेशन ऑफ द ड्रिंकिंग वाटर. The food dropped on soil must not be eaten. The vegetables should be properly cooked. इससे इसकी रोकथाम हो सकती. Now what are symptoms? तो जिस व्यक्ति को, ऐसा नहीं है कि एस्केरियासिस सिर्फ बच्चों में ही होता है, बड़ों में भी होता है, सभी एज ग्रुप में होता है. तो इसके लक्षण क्या है? गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्कम्फर्ट म्हणजे पोट दुखणे,
एनीमिया, तो सारा पोषण तो ये वर्म ही ले लेंगे, तो बच्चे को पोषण ही नहीं मिलेगा, तो उसको एनीमिया हो जाएगा। देन ब्लॉकेज ऑफ द इंटेस्टिनल पॅसेज ड्यू टू द बोलस ऑफ द वर्म. समजा निग्लेक्ट केल्या गेलं त्या मुलाला ज्याला जंत झाले, आणि ते जंत इतके वाढले की आतडं ब्लॉक करून टाकलं त्या जंतांनी. इंटेस्टिनल पैसेज ब्लॉक हो गया ड्यू टू द बोलस ऑफ द वर्म. निमोनिया के भी लक्षण दिखेंगे क्योंकि वो लंग्स में भी आए थे. नर्वसनेस आएगा, माने बच्चे में चिड़चिड़ापन भी आएगा. फीवर, शेवटी इन्फेक्शन आहे त्याच्यामुळं जंताचा ताप सुद्धा येतो. ऑब्झर्वेशन ऑफ द लाईव्ह वर्म इन द फिकल मॅटर, म्हणजे त्या बाळाची जी शी असेल त्याच्यात त्याची आई बघू शकते की त्याच्यात लाईव्ह वर्म असतात, हे त्याचे सिम्पटम्स असतात. नाउ ट्रीटमेंट. कन्झम्पशन ऑफ ॲस्कॅरिसाइड, जंत नाशक औषध, जसं अल्बेंडेझॉल, मेबेंडेझॉल, म्हणजे जी काही नो वर्म नावाची गोळी असते ती तर प्रत्येकाने 3 महिन्यात घ्यायला पाहिजे. म्हणजे लहान मुलांना जंत होतात अशातला भाग नाही तो. दिस इज हाऊ वी हॅव कंप्लीटेड ॲस्केरियासिस. In NCERT it was in short, in board's book it was well elaborated, so I have amalgamated both. Now दुसरा जंतामुळे होणारा रोग आहे फिलेरियासिस. याला तुम्ही एलेफंटायसिस, हत्तीपाय म्हणून सुद्धा ओळखता. तो सर जसा ॲस्केरियासिस जंतामुळे झाला होता, द राऊंड वर्म इज कॉल्ड ॲस्कॅरिस लंब्रिकॉइडस, तसंच हत्तीपाय नावाचा जो रोग आहे तो सुद्धा जंतामुळेच होतो. और वो नेमाटोड्स जो है दे आर वाउचेरिया बैंक्रॉफ्टी, वाउचेरिया मलाई. सो ऐसी बहुत सारी उसकी स्पीसीज है, बट द lymphatic filariasis is caused by Vaucheria bancrofti, Vaucheria malai, Vaucheria timori, etc. तो causal organism of filariasis is a roundworm Vaucheria bancrofti. अब वापिस हमें सीखना है अबाउट दैट वर्म, इट्स लाइफ साइकिल. नाउ सी द लाइफ साइकिल ऑफ दिस वर्म इज वेरी कॉम्प्लिकेटेड. नाउ व्हाय? या जंताचा लाइफ सायकल का कॉम्प्लिकेट आहे? मग याचा कॉम्प्लिकेट नव्हता का? नाही. ॲस्कॅरिस लंब्रिकॉइडस या जंताचा एकच होस्ट आहे, ह्यूमन. पण हा जो दुसरा जंत आहे आता वाउचेरिया बँक्रॉफ्टी, यांना 2 होस्ट आहे. म्हणजे हे जंत इंसान को भी यूज करते ॲज अ होस्ट अँड मॉस्क्युटो आल्सो, क्युलेक्स मॉस्क्युटो. तो they use 2 hosts. As in case of malaria we have seen, प्लाझ्मोडियम पॅरासाइट जो होता ना, तो आपल्या आरबीसी मध्ये एसेक्शुअली मल्टिप्लाय होत होता आणि मच्छराच्या मध्ये तो करत होता सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यालाही 2 होस्ट होते. तसं याला सुद्धा 2 होस्ट आहे, क्युलेक्स जातीचं मच्छर आणि माणूस. सी, I will simplify that life cycle. The life cycle involve 5 stages. म्हणजे याचं जे जीवन चक्र आहे त्याच्यात 5 स्टेजेस असतात. मान के चलो,
आपने किसी बस स्टॉप पे एक व्यक्ति को बैठा देखा और उसको देख के आपके मन में करुणा जागृत हुई की अरे बाप, या माणसाचा पाय किती मोठा झालाय, किती सूजन आहे या पायावर, हा पाय त्याला उचलत असेल का. मग आपल्याला माहिती असतं चित्रात पाहून की याला हत्ती पाय नावाचा झाला रोग. अब ध्यान दो, ज्या व्यक्तीला एलिफंटायसिस आहे म्हणजे फिलेरियासिस आहे म्हणजे हत्ती पाय रोग आहे, मान के चलो कि उस व्यक्ति में ये वर्म्स है, वाउचेरिया बँक्रॉफ्टी. ज्याला हत्तीपाय रोग आहे ना त्याच्या शरीरात हे जंत आहेत. आता हे जंत ॲडल्ट आहेत, प्रौढ आहेत, तर त्यांनी त्या व्यक्तीमध्ये छोटे 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 जंतांना जन्म दिला, त्याला म्हणतात माइक्रोफिलेरी. तो सर आपने कहा कि किसी बस स्टॉप पे हमने किसी व्यक्ति को देखा जिसको एलिफेंटाइसिस हुआ था. जी, उस व्यक्ति के अंदर अडल्ट वर्म होंगे. यस, उस वर्म ने छोटे 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 माइक्रोफिलेरी को जन्म दिया होगा उसके शरीर में. जी, अब कोई मच्छर अगर उसको काट ले, क्यूलेक्स मॉस्क्यूटो, एंड इफ इट सक द ब्लड मील, म्हणजे एखादं मच्छर त्या व्यक्तीला चावलं आणि त्यांनी त्याचं रक्त शोषण केलं, तो मच्छर के अंदर खून के साथ क्या आ गया, माइक्रोफिलेरी, सूक्ष्म जंत. आता समजलं, ज्याला कोणाला असतो हत्तीपाय, त्याच्या शरीरात असतात वर्म्स, त्या वर्म्सनी तयार केले माइक्रोफिलेरी. जेव्हा त्याला चावेल मच्छर तर रक्तासोबत घेऊन घेईल माइक्रोफिलेरी. अब ये जो माइक्रोफिलेरी मच्छर के अंदर आ गए, वो 2 बार मोल्टिंग करेंगे, उनकी अवस्था चेंज करेंगे. तो अगर वो फर्स्ट इंस्टार है तो सेकंड, फिर सेकंड से थर्ड, म्हणजे 2 वेळा त्यांनी केलं मोल्टिंग. कोणामध्ये, मच्छरामध्ये. आता या इस मच्छर के अंदर कौन सी स्टेज बनी, 2 बार मोल्टिंग किया तो थर्ड स्टेज, एंड दिस थर्ड स्टेज इज इन्फेक्टिव. तो सर अब क्या होगा, अब देखो ये वाला मच्छर जिसके अंदर अब है थर्ड स्टेज, जिस किसी को काटेगा, हेल्दी व्यक्ति को, वो आप हो सकते, मैं हो सकता, अगर उसने काट दिया तो वो हमारे अंदर रिलीज करेगा थर्ड स्टेज की लार्वा. आणि त्या थर्ड स्टेजच्या माइक्रोफिलेरी जेव्हा तुमच्या आमच्यात येतात, म्हणजे हेल्दी माणसात येतात, तो फिर वो और 2 बार मोल्टिंग करेगी, म्हणजे थर्ड टू फोर्थ आणि फोर्थ टू फिफ्थ. म्हणजे आता ते हेल्दी माणसात काय बनले, एडल्ट, और वो लिम्फेटिक सिस्टम में जाके बैठ जाएंगे. तो नीट क्वेश्चन, फिलेरियल नेमॅटोड, नेमॅटोड म्हणजे जंत, फिलेरियल नेमॅटोड कुठे जाऊन बसतात, लिम्फॅटिक सिस्टममध्ये. सर्कुलेशन चैप्टरमध्ये आपण पाहिलं कि लिम्फेटिक सिस्टम का काम होता है टू ड्रेन अवे द एक्सेस फ्लूइड, मतलब ब्लड से जो भी एक्सेस फ्लूइड बाहर आता है टिश्यू में, वो अधिक का फ्लूइड वापस ले जाता है लिम्फेटिक सिस्टम. जर एखाद्या पाईपमध्ये कचरा अडकलं तर मग पाणी पुढे जाणार नाही. वैसे लिम्फेटिक सिस्टम में हे जंत जाऊन बसले तर मग आता लिम्फ वरती येणारच नाही आणि ते त्या पायातच थांबेल, आणि म्हणून मग पायावर हळूहळू येईल सूजन आणि होईल हत्ती पाय रोग. तो ये ऐसा उसका लाइफ साइकिल है. अब ये भी सुन लो
कि ये फिलेरियल नेमाटोड 9 है, 9, और इनके 3 ग्रुप है। किस आधार पे? शरीर में उनकी रहने की जगह। लिम्फेटिक फिलेरियासिस, सबक्यूटेनियस फिलेरियासिस, सेरस कैविटी फिलेरियासिस। द व्हेरी कॉमनली डिस्कस्ड इज लिम्फॅटिक फिलेरियासिस, जिथे जंत कुठे जाऊन बसतात? लिम्फॅटिक सिस्टम मध्ये जाऊन बसतात। तो अभी हमें सोर्स ऑफ इन्फेक्शन पता हुआ। क्या पता हुआ? कि सर जिस किसी को हुआ था एलिफेंटाइसिस, उसके अंदर है अडल्ट वर्म, उन्होंने पैदा किए माइक्रोफिलेरी, तो ही इज अ सोर्स ऑफ इन्फेक्शन। मोड ऑफ ट्रान्समिशन, मग हत्तीपाय नावाचा रोग इन्फेक्टेड पर्सन टू हेल्दी पर्सन कोणी आणला? मॉस्किटो बाइट। जैसे मलेरिया का फैलाव कौन करता? फीमेल एनाफिलिस मॉस्किटो। वैसे फिलेरिया का फैलाव कौन करता? क्यूलेक्स मॉस्किटो। तो मोड ऑफ ट्रांसमिशन इज ट्रांसमिटेड बाय इंसेक्ट वेक्टर, क्यूलेक्स मॉस्किटो। प्रिवेंशन कितना आसान है। जिसको रोग था उसको मच्छर ने काट लिया, मच्छर के अंदर माइक्रोफिलेरी आ गए, अब वो 3rd स्टेज के बन गए। पर अगर ये मच्छर को हमने काटने से रोका तो होगा ही नहीं किसी को फिलेरियासिस। तो मच्छर की पैदाश को रोको, मॉस्किटो बाइट को प्रिवेंट करो। वो कैसे? वापिस वही जो हमने मलेरिया की केस में कहा था कि डोंट अलो द वॉटर टू स्टॅग्नेट, सांड पाणी जमा होऊ द्यायचं नाही, ड्रेन इट। यूज ऑफ इन्सेक्टिसाइड, त्याच्यामध्ये कीटकनाशक टाकायला पाहिजे। डोअर्स अँड विंडोला मॉस्किटो नेट असल्या पाहिजे, झोपताना मॉस्किटो नेटमध्ये झोपलं पाहिजे। यूज द मॉस्किटो रिपेलेंट्स, लिक्विड्स और क्रीम्स। डू एनीथिंग टू अवॉइड मॉस्किटो बाइट। ठीक है, अब उसके सिम्टम्स क्या है? तो अब ध्यान दो, इसके सिम्टम है अ स्पेक्टेकुलर सिम्टम ऑफ एलिफेंटाइसिस और फिलेरियासिस इज इडेमा, सूजन। इट कॉजेज द इडेमा ऑफ द सबक्यूटेनियस टिश्यू अँड द स्किन, म्हणजे त्वचा आणि त्वचेच्या खालचा जो टिश्यू आहे त्याच्यावर होतो इडेमा, म्हणजे सूजन। मोस्ट ऑफ द टाइम लोअर एक्सट्रीमिटीज, म्हणजे पैर। तो पैर के लिम्फेटिक सिस्टम में वो जा बैठे हैं, तो फिर वहां का लिक्विड ऊपर नहीं आता, तो फिर इडेमा बढ़ता, म्हणून हत्ती पाय, इट कॉजेस एलिफेंटाइसिस। बट जरूरी नहीं कि पैर को ही होगा, अपर आर्म्स को भी हो सकता, ब्रेस्ट को भी हो सकता, पुरुष है तो टेस्टिस को हो सकता, एखादी माऊली असेल तर वल्वाला असू शकतो। पण जिथे कुठे म्हणजे इन्फेक्शन जेव्हा झालं तो जो इडेमा असतो तो मोस्ट ऑफ द टाइम अप्पर एक्स्ट्रीमिटी, लोअर एक्स्ट्रीमिटी, ब्रेस्ट, वल्वा, टेस्टिस यांचा असतो। फायनल की सर मग हत्तीपाय रोग याची ट्रीटमेंट काय आहे? सो DEC, DEC डायइथिल कार्बामॅसिनची गोळी असते 100 mg। तो फर्ज करो कि कोई एक डिस्ट्रिक्ट है, वहां 100 मरीज है, तो उन 100 मरीज को त्या 100 रुग्णांना रोज 2 गोळ्या द्यायच्या DECच्या 21 दिवस, म्हणजे 3 हप्ते। मग झाले 3 हप्ते, मग पुढच्या 6 महीन्यात कुठलेही 5 दिवस। तो सर आपने कहा कि जो मरीज है उसको DEC की 100 mg की गोली दिन में 2 बार, ऐसा 21 दिन तक।
और 21 दिनों के बाद फिर 6 महीने में कोई भी 5 दिन। उससे क्या होगा? उससे उनके अंदर के जो वर्म्स है वो मर जाएंगे। सो दिस इज हाउ वी हैव कंप्लीटेड 2 हेलमिंथिक डिसीज, एस्केरियासिस अँड फिलेरियासिस. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला 2 व्हायरल डिसीज पाहायचे आहे. एक कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, रायनिटिस, आणि एक एड्स. हे 2 वायरल डिसीज पाहायचे. मैंने ऑडियो क्लिप्स आप तक पहुंचाई है. आई नो कि उसमें बैकग्राउंड नॉइस आ रहा है, बट आई एम नॉट दैट टेक्निकली साउंड कि मैं उसे कैसे कम कर सकूं. पण आपण त्या बॅकग्राऊंड साऊंड आपल्या कामाचाच नाही, त्याच्याकडे लक्षच नका देऊ. जेव्हा केव्हा असं वाटतं वेळ आहे किंवा मग झोपतानाही मोबाईल सुरू ठेवला तर तेवढीच रिव्हिजन होईल. तो इसीलिए मैंने कोशिश की है. मला वाटतं की काही लोकांना तरी त्याचा फायदा होईल. सो थँक्यू.